तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। नांगर दिंडोरा प्रकल्पग्रस्तांनी आपल्या मागण्यांसाठी शनिवार दिनांक 20 सप्टेंबर रोजी हिंगणघाट शहरात जनआक्रोश निषेध मोर्चा काढला। आंदोलनकर्त्यांची 240 कोटींची तात्काळ भरपाई तात्काळ देण्याची प्रमुख मागणी यावेळी लावून धरली। उपेक्षेची भावना असल्याने महिला पुरुष तरुण प्रकल्पग्रस्त मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले आणि आमदार समीर कुणावार यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली। मोर्चा दरम्यान शहरातील वातावरण चांगलेच तापले होते। आमच्या मागण्या पूर्ण करा अशा घोषणांनी हिंगणघाटचे रस्ते दुमदुमले। शहराच्या मुख्य चौकातून जाताना प्रकल्पग्रस्तांनी उत्साहाने सहभाग घेतला। सुभाष चौकात आल्यानंतर पोलीस प्रशासनाने बॅरिकेड लावून आंदोलन रोखले। मात्र पोलिसांच्या हस्तक्षेपानंतरही आंदोलकांनी मुख्य बाजारपेठेत ठिय्या मांडून आपला संताप व्यक्त केला। आंदोलन पाहून आमदार समीर कुणावार शहर सोडून निघून गेल्याचा आरोप आंदोलकांनी केला। जोपर्यंत आमदार आमची भेट घेत नाहीत तोपर्यंत आंदोलन संपणार नाही असा आक्रमक पवित्रा आंदोलनकर्त्यांनी घेतल्याने शहरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती। दरम्यान SDPO सुशील कुमार नायक आणि स्टेशन हाऊस ऑफिसर देवेंद्र ठाकूर यांनी आंदोलकांशी संवाद साधला। आमदारांनी पाठवलेल्या प्रतिनिधींनी आश्वासने दिली आणि येत्या काही दिवसात मुख्यमंत्र्यांसोबत शिष्टमंडळाची बैठक मुंबईत घेतली जाईल असे आश्वासन आमदारांनीच फोनवरून दिल्याने तुर्तास हे आंदोलन मागे घेण्यात आले। MCN न्यूज मराठी करिता सचिन महाजन, हिंगणघाट। आम्ही सर्व दिंडोरा प्रकल्पग्रस्त आज या ठिकाणी मोर्चा घेऊन आलो। याचं पत्र आम्ही 8 दिवसा पहिलेच आमदार मोदयांना दिलेलं होतं, परंतु आज आमदार मोदयांनी या दिंडोरा प्रकल्पग्रस्तांच्याकडे पाठ फिरवल्याचं आम्हाला इथे आल्यानंतर दिसलं आणि पोलीस प्रशासनाला समोर करून आज या ठिकाणी आमदार समीर कुणावारांनी आम्हाला या ठिकाणी बॅरिकेड लावून आम्हाला इथे थांबवलं। आम्ही वास्तविकता त्यांच्या कार्यालयावर मोर्चा घेऊन आलो आणि सर्व दिंडोरा प्रकल्पग्रस्तांची जमीन दिंडोरा प्रकल्पामध्ये गेलेली आहे। त्यामुळे आता सध्या त्यांनी या प्रकल्पग्रस्तांकडे पाठ फिरवल्याचं दिसत आहे। त्यातलं की समुद्रपूर तालुक्यामध्ये आमदार साहेब गेलेले आहे, परंतु सर्व प्रकल्पग्रस्तांच्या भावना सकारात्मक आतापर्यंत होत्या, पण आता सर्व प्रकल्पग्रस्तांच्या भावना अशा झाल्या आहे की आमदार समीर कुणावार आपल्या मोर्चा येणार आहे म्हणून पळून गेले। त्यामुळे आम्ही सर्व प्रकल्पग्रस्त त्यांचा निषेध करतो या ठिकाणी। बिलकुल या ठिकाणी परिस्थिती तशीच निर्माण झाली आहे। तालुक्यातले सर्व मतदार बांधव या ठिकाणी आलेले आहे आणि यापुढे आम्ही सुद्धा आमच्या गावामध्ये असेच बॅरिकेड लावून त्यांना गावामध्ये प्रवेश करू देणार नाही, हे निश्चित सर्व प्रकल्पग्रस्तांनी मनातमध्ये ठाणलेलं आहे। 3 ते 3.5 हजार प्रकल्पग्रस्त दिंडोरा प्रकल्पामध्ये आहे आणि या सर्व प्रकल्पग्रस्तांच्या शेत्या दिंडोरा प्रकल्पामध्ये अधिग्रहित झालेल्या आहेत। 240 कोटीचं पॅकेज मुख्यमंत्री मोदयांकडे 1 वर्षापासून पडलेलं आहे, परंतु त्यांनी त्या पॅकेजला मंजुरात दिली नाही। 240 कोटी म्हणजे आजच्या सरकारला 240 रुपये आहे, कारण की रस्ते फ्लायओव्हर या मेट्रो यावर सर्व दिखाव्याच्या दृष्टिकोनातून लक्ष सरकारचं आहे, परंतु सामान्य जनतेसाठी त्यांच्या जमीन आम्हाला त्यांनी आश्वासन दिलं होतं। आम्ही 18 दिवस सातत्याने दिंडोरा प्रकल्पावर महिला भगिनी आमचे लहान मुलं आम्ही सर्व कुटुंब घेऊन तिथे चुला जलाव आंदोलन सातत्याने 18 दिवस केलं आणि त्या आंदोलनाला समीर भाऊंनी 18व्या दिवशी भेट दिली आणि त्यांनी सांगितलं येत्या 8 दिवसात पालकमंत्री होते, चंद्रपूरचे जिल्हाधिकारी होते, जोपर्यंत भेट देत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणी ठिय्या देणार असं सर्व प्रकल्पग्रस्तांनी मनात ठाणलेलं आहे। आम्ही त्यांच्याकडे अपेक्षा घेऊन आलो, त्यामुळे त्यांनी आमची अपेक्षा पूर्ण केली पाहिजे असं आम्हाला वाटतं।